Welcome to Steady Balance on Spotify, your space to understand the science behind balance and vertigo. नमस्कार, मी डॉक्टर रमेश रोईवाल, कान नाक घसा व वर्टिगो चक्कर येणे या विषयीचा तज्ज्ञ डॉक्टर. माझं क्लिनिक आणि हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद महाराष्ट्र येथे आहे. मी गेली 43 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे आणि चक्कर येणे या विषयावरती मी गेली 12-13 वर्ष काम करत आहे. डोकं दुखणं यानंतर चक्कर येणे ही एक खूप समस्या सर्व पेशंट्सना असते व त्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला रुग्ण घेत राहतात. चक्कर येण्याची प्राथमिक लक्षणे म्हणजे स्वतः फिरल्यासारखं होणे किंवा आजूबाजूचं फिरल्यासारखं होणे, कान गच्च वाटणे, कानामधून शिटी वाजल्यासारखा आवाज येणे किंवा कधी कधी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताना किंवा चालताना तोल झाल्यासारखं वाटणे, या व अशा प्रकारच्या सर्व तक्रारींचा संबंध कानाशी असतो. बहुतेक वेळेला चक्कर यायला लागल्यानंतर रुग्णाला असे वाटते की मेंदूमध्ये काहीतरी बिघाड आहे, परंतु चक्कर येण्याची 60-70% कारणं ही कानामध्ये असतात. चक्कर येत असताना मळमळ उलटी होणे किंवा दिसायला त्रास होणे, दोन वस्तू दोन दिसायला लागणे, तोल जास्त जाणे, ब्लड प्रेशर, डायबिटीस, थायरॉइड हे जर आजार असतील सोबतच तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेला रुग्ण स्पॉन्डिलोसिसमुळे चक्कर येत असेल असे समजून वेळ काढू धोरण अवलंबतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटने सुद्धा पेशंटला आराम पडत नाही. आजकाल गेली 8-10 वर्ष चक्कर येणे याविषयीचं अचूक निदान व्हावं म्हणून बऱ्याच प्रकारची उपकरणे आणि मशिनरी उपलब्ध आहेत. व्हिडिओ निस्टॅग्मोग्राफी याद्वारे आपण तपासणी करून लॅब्रिन्थाइन कॅनॉल किंवा BPPV हा जो आजार आहे त्याच्यामध्ये कुठला एखादा कॅनॉल जर प्रॉब्लेम असेल तर त्याप्रमाणे ॲक्युरेटली त्या कॅनॉलसाठी आपण रिपोझिशनिंग मॅन्युअर करून पेशंटला कायमचा आराम पडेल अशी आपण व्यवस्था करू शकतो. व्हिडिओ हेड इम्पल्स टेस्ट, O-व्हेम, C-व्हेम, इलेक्ट्रोकॉक्लिओग्राफी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तपासण्याही उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्या नवीन सुधारणांमुळे चक्कर येणे याविषयीचं निदान अतिशय अचूकपणे करता येणे शक्य होऊन पेशंटला व्यवस्थित उपचार करता येऊन पूर्णपणे आराम पडेल अशी व्यवस्था करता येते. चक्कर येणे या तक्रारीविषयी दुर्लक्ष न करता सर्वप्रथम आधी कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद. Thank you, Doctor, for your valuable advice and guidance for patients. A public awareness initiative by Dr. Reddy's. This communication does not substitute advice of a medical practitioner. Please consult your doctor for any medical advice.